सब्जेक्ट जो होता तो सध्या एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही समजा चेंजेस होत आहे आणि इन्फेक्शन असं हे आहे. तर यावर्षी जर आपण बघितलं तर थंडी पण बरीच प्रोलॉग होती. नॉर्मली आपल्याकडे महिनाभर डिसेंबर महिन्यात थंडी पडते, पण यावेळेला जानेवारी आता इव्हन फेब्रुवारीपर्यंत थंड एन्व्हायरमेंट आहे. आणि थंड एन्व्हायरमेंटमध्ये व्हायरस इन्फेक्शन व्हायची भीती वाढते. खास करून जे व्हायरसेस जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन करतात, जसं फ्लू व्हायरस आहे किंवा रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस आहे किंवा इव्हन कोरोनाचे काही व्हेरियंट्स आहेत, हे सगळे इन्फेक्शन जे आहेत ते या दिवसांमध्ये कॉमन असतात. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे पण जास्त असतं, म्हणजे फंक्शन्स पण जास्त असतात, लग्नाचे फंक्शन्स आणि हॉलिडेज. तर त्याच्यामध्ये मग लोक एकत्र आले की मग ते इन्फेक्शन अजून वाढतं. तर जे प्रिकॉशन आपण कोविडच्या वेळेस घ्यायचो तर तेच प्रिकॉशन सगळ्या व्हायरसेससाठी ॲप्लिकेबल असतात. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या पेशंटला खूप म्हणजे पेशंटला पहिलेच काही आजार आहे, जसं शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा कॅन्सर आहे, मग या लोकांनी जेव्हा ते याच्यामध्ये जातात पब्लिक प्लेसेसमध्ये, त्यावेळेस त्यांनी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की एक शक्यतो असेल तर गर्दी अवॉइड करायची, जर नसेलच तर मग तेव्हा मास्क वापरायचा, किंवा एखाद्याला सर्दी वगैरे झालेली असेल तर मग त्याच्याजवळ जायचं नाही जास्त, 6 फीट डिस्टन्स कमी ठेवायचं. असं एक प्रिकॉशन मेजर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. दुसरं, जर इन्फेक्शन झालं आणि असं वाटलं की तब्येत 1-2 व्हायरस इन्फेक्शन नॉर्मली 2-3 दिवसामध्ये इम्प्रूव्ह होऊन जातं, पण जर असं 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर पण असं वाटलं की तब्येतीमध्ये फरक पडत नाही आहे, तर मग त्यावेळेस कन्सल्टेशन करून काही दिवसात प्रॉब्लेम आहे ते चेक करून घ्यायला पाहिजे. तिसरं, लहान मुलांमध्ये पण हे कॉमन असतं. लहान मुलांमध्ये तसे विकनेस बऱ्याचदा काय होतं की पेशंट म्हणायचे की बाबा मला 10-15 दिवस झाले विकनेस जात नाही आणि ड्राय कफ हे पण जात नाही. आणि काही जणांमध्ये आम्ही असं बघितलं की ओल्ड एज जे आहे ज्याची इम्युनिटी कमी आहे त्यांना थोडंसं निमोनियामध्ये पण ते कन्वर्ट झाले पेशंट. म्हणजे अशा पेशंटला आम्हाला ॲडमिट करावं लागलं, काही सलाईन इंजेक्शन असं काही द्यावं लागलं. सर्वसामान्यांना आम्ही तर हे सांगतो की जे आपल्या कोविडला नियम होते बघा, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी गेलं तर थोडंसं मास्क वापरा. आणि सरांनी जसं सांगितलं वॅक्सिनेशन हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ज्यांना 40 ते 50च्या वरती वय आहे, निमोकोकल आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आम्ही सांगतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रिव्हेन्शन. तुम्ही मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. ज्यांचं एज जास्त आहे आणि त्रास झाला, म्हणजे तुम्हाला ताप आला, खोकला आला की लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काय होतं की पेशंट घरी बसतो, जसं कोरोनामध्ये होतं, एकदम त्याला कळालंच नाही आणि एकदम 22, 23, 24 क्लोज झाला. अशा वेळेस हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तर तुम्हाला दम लागू लागला किंवा काही खोकला वाढला किंवा ताप कंटिन्युअस येऊ लागला, कमी येऊ लागला, खोकल्यामध्ये काही रक्त पडू लागलं, तर अशा वेळेस तुम्ही आम्ही म्हणतो की जा आणि डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. नाही, नाकातून रक्त पडणं म्हणजे तिथं कधी कधी थोडंसं इन्फेक्शन किंवा क्रस्टिंग झाल्यामुळे, कंजेशन झाल्यामुळे होतं. पण थुंकीमध्ये समजा रक्त येत असेल तर त्याच्यामध्ये काही निमोनिया आहे का, इन्फेक्शन आहे का, हे आपल्याला अर्जंटली बघावं लागतं, एक्सरे करावा लागतो. मग त्याच्यात निमोनिया असेल काही असेल तर त्याला आपल्याला गरज पडली तर ऍडमिट करून इंजेक्शन सलाईन वगैरे द्यावं. नाकातून थोडं असेल तर ठीक आहे, पण ते वाढत असेल तर मग त्याला पॅकिंग करावं लागतं, त्याचे प्लेटलेट काही कमी झाले का बघावं लागतात, किंवा लोकल काही कॉज आहे काही आपल्याला बघावं लागतं. हो, उन्हाळ्यात वाढतं ना, आपण ज्याला पोटापुरतं म्हणतो, थोडीशी आटली त्याच्यात कधी कधी